रेणुका पलंगावर आडवी झाली, पण झोप मात्र काही तिला येईना. मोठ्या माणसांची झोप फार लहरी असते हेच खरं. अंधाराची सोबत घेऊन ती बंगल्यावर आली. आईची नजर चुकवत ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून पहिल्यांदा साडी बदलली आणि तशीच पलंगावर पडून राहिली. थोड्याच वेळात आईची हाक आली, रेणुका, अगं रेणुका. रेणुकाचं काळीज धडधडत होतं. अजूनही झाल्या प्रसंगानं अंग भीतीने थरथर कापत होतं. रेणुका. तिची आई खोलीजवळच आली. रेणुका अजूनही आपल्या तंद्रीतच होती. का गं, काय झालंय? काय बाई हे ध्यान? काय गं, काय नाही गाई? रेणुका गोंधळून गेली. तिची उडालेली तारांबळ आईच्या नजरेतनं सुटली नाही. रेणुका, अगं तुला झालंय तरी काय? अगं काही नाही आई. रेणुका स्वतःला सावरत म्हणाली. अगं मग अशी गोंधळलीस कशाने? काही नाही, कुठे काय अगं? रेणुका जास्तच गोंधळून गेली होती. नाही काय म्हणतीयस? आरशात बघितलास का अवतार? केस, कुंकू? मला बनवू नको हां. माझ्या डोक्याचे केस काळ्याचे पांढरे झालेत. आई जरा रागाने बडबडत घरात गेली. रेणुका पुरती गोंधळलेली होती. आईला सांगावं का असं तिच्या मनात आलं, पण दुसरं मन म्हटलं नको, उद्यापासनं फिरणंच बंद होईल. आई उगाचच मनाला लावून घेईल. अण्णा ताड ताड बोलतील. त्या गुंडांना पकडण्यासाठी जंग पछाडतील आणि त्याचं खापर आपल्यावर फुटून समाजसुद्धा आपली नाचक्की करेल. त्यापेक्षा हे सगळं आपल्यापुरतंच मर्यादित ठेवलं तर? या विचाराने तिने सगळं गुप्त ठेवायचं ठरवलं. आईला वाटलं आपण एवढं ताड ताड बोलून आलो आहे म्हणजे रेणुका जेवायला तरी येईल. पण रेणुका आपल्याच तंद्रीत. आता तर आईचा पारा एकदमच चढला. आई आतूनच ओरडली, अगं ताट वाढलंय, जेवायचं आहे का तशीच झोपणार आहेस? आईच्या आवाजाने रेणुका जागची उठली आणि जेवायला बसली. जेवताना ती मुक्यानंच जेवत होती. छाती अधूनमधून धडधडत होती. एखाद्या चोरासारखी अवस्था झालेली होती. समोरच अण्णा बसले होते. त्यांची बडबड चालू होती. आईचाही चेहरा उतरलेला होता. ताटातला भात तिने कसाबसा चिवडला. चपाती आधीच काढून ठेवलेली होती. मोरीत हात धुण्याचे कष्टही न घेता तिने ताटातच हात धुतला आणि रेणुका आपल्या खोलीत निघून गेली. मन ठिकाणावर नसलं, आपण काहीतरी लपवत असलो की असंच घडतं. रेणुका बाहेर गेल्याचं बघून आई म्हणाली, ऐकलत का? आता बोलल्याशिवाय माझं कपाळ. एवढं कपाळावर येण्याजोगं काय घडलंय? काय घडायचं राहिलंय? अगं पण झालंय तरी काय? जेव्हा पाहावं तेव्हा तुमचं हे असंच. आई आता चांगली रागवली होती. अगं पण काय झालंय ते सांगशील का नाही? पोरीकडे पाहिलंत का? मीच जन्म दिलाय तिला. अगं तिचा जन्म झाला तेव्हा नर्स जाऊ देईना तरी तसाच आत शिरलो आणि तिचा मुखडा बघितला. हसत अण्णा म्हणाले, अहो आत्ता म्हणते मी. म्हणजे मी आता आंधळा झालो आहे असं समजतेस का? पोरीची लक्षणं काही ठीक दिसत नाही तो. कोणाबरोबर लग्न ठरवलं काय तिने? का हात धरून पळून जाणार आहे कोणाचा? अण्णा परत हसत हसत म्हणाले, पळून जाईल तेव्हाच बरं वाटेल. आई ठसक्यात म्हणाली, बरं वाटेल? अगं जावई शोधायचा माझा त्रास तरी वाचेल. आणि रेणुकानी स्वतःचा जोडीदार स्वतः शोधल्यानं मला आनंदच वाटेल. आनंद वाटेल? मग काय? अगं आपला जमाना नाही आहे हा. बापानं पोरगी बघायची आणि आम्ही माळ घालायची. तुम्ही आम्हाला घातली तशी. अगं 20वे शतक आहे हे. याच लाडानं पोरीला डोक्यावर बसवलं आहे. अगं पण मी नाही तर तू लाड करणार का? अण्णांना माहिती होतं हिच्या तोंडाला लागण्यात काही अर्थ नाही. वाद टाळण्यासाठी टॉवेलने हात पुसत ते बाहेर निघून गेले. अण्णांनीही रेणुकाची बाजू घेतल्यानं आईचा राग आणखीन वाढला. स्त्री स्वभावानुसार ती एकटीच बडबडत राहिली. आपला राग तिने भांडी आपटून काढला. रेणुकाला काही केल्या झोप येत नव्हती. नजरेसमोर सगळा घडलेला प्रसंग दिसत होता. त्याचबरोबर डोळ्यांसमोर उभा राहत होता उमदा तरुण नाईक. अंगावर शाल घालणारा, दंडाला धरून गाडीत बसवणारा,
4 गुंडांशी एकटा झुंजणारा. आपण त्याला बघून आयुष्यात प्रथमच लाजलो. केव्हा भेटाल असं विचारलं तर तो मोजकच बोलला, कुणास ठाऊक विधिलिखित कोणी सांगू शकेल का. किती गोड शब्द. मी ही अशी तारुण्यानं मुसमुसलेली. माझा प्रत्येक अवयव तारुण्यानं ओसंडून वाहतोय. माझं शरीर अर्धअधिक उघडं असताना साधं डोळं मुचकावून सुद्धा त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही. जो स्वतःहून पाहत नाही त्यांनीच आपल्याकडे रोखून बघावं असं तरुण मुलींना वाटतं. नाहीतर डोक्यावर केसाचा सिपतार वाढवलेली कॉलेजमधली लकडी पोरं उगाचच मागे मागे करतात. त्यांच्याविषयी मुलींना आकर्षण कसं वाटेल. पण हा नाईक जरा घमेंडखोरच होता. विवाहित तर नसेल ना. नाही, नक्कीच नसेल. एवढ्या तरुण वयात तो कुठला विवाह करतोय. आणि त्याला माझ्याशिवाय कुठली योग्य वधू पसंत पडणार आहे. त्याला स्वतःच्या ताकदीचा, सौंदर्याचा गर्व तर नसेल ना. माझ्याशी बोलला का नाही. पुन्हा कधी भेटाल विचारलं तर म्हणतो कुणास ठाऊक. एखाद्याने स्वतःहून माझ्याकडनं भेटण्याचं वचन घेतलं असतं. माझ्या उघड्या अंगावर, छातीवर आपल्या भरदार छातीची शाल पांघरली असती. नाकावर नाक, ओठावर ओठ. रेणुकाच्या सर्वांगातून गोड चमक चमकून गेली. रेणुका झाला प्रसंग विसरण्याचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिच्या नजरेसमोरून ती नायकाची मूर्ती काय हलत नव्हती. त्यावेळी तो आला नसता वेळेवर तर रेणुकाच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. सर्वांग थरथरायला लागलं. सगळं शरीर निर्माल्य झालं असतं त्यावेळी. पाकळ्या झडून गेल्या असत्या. उरला असता फक्त देठ. कदाचित तोही नष्ट झाला असता. त्या देठाला ठेवून उपयोग काय. सगळीकडे नाचक्की, अण्णांच्या नावाला काळीमा, आईची बोलणी आणि पतिता भ्रष्ट म्हणून जगाची बोटं आपल्याकडे. त्या नायकानं आपल्याला नवीन जीवन दिलं. या देहाला पवित्र ठेवलं. या शरीराचा खरा स्वामी फक्त तो नाईकच. मनातले हे विचार काही थांबत नव्हते. झोप येत नव्हती. तिने पुस्तक उचललं, वाचायला लागली, पण प्रत्येक पानावर नाईकच दिसायला लागला. घोड्यावर बसलेला नाईक, हातात रायफल घेतलेला नाईक, करड्या आवाजानं जरब बसवणारा नाईक, वाघासारखी गर्जना करणारा नाईक, सिंहासारखा झुंजणारा नाईक, गोरा उमदा नाईक. त्या नायकाची अनेक रूपं पानावरनं सरकायला लागली. ती चित्र बघत कधी डोळा लागला तिलाच कळलं नाही. सकाळी रेणुका जागी झाली ती आईच्या हाकेनं. अगं किती वेळ झोपणार आहेस. चांगले 9 वाजून गेले की ग. रेणुकाने डोळे उघडून बघितलं. खरंच 9 वाजून गेले होते. रेणुका तशीच रात्री साडीतच झोपी गेली होती. वाचायला घेतलेलं पुस्तक पलंगावर तसंच पडलं होतं. चल उठ, आंघोळ करून घे. आईने बाहेरून फरमान सोडलं. डोळे चोळत रेणुकानं दार उघडलं. आई तिच्याकडे एखाद्या अपराध्याकडे बघावं तशी बघत होती. आई, अगं असं का बघतीयस. रेणुके, काल तू आल्यापासून तुझं सगळं विचित्र चाललंय. तुझं जेवणात लक्ष नाही, कोणाबरोबर नीट बोलत नाही आहेस. रात्री तू खूप वेळ जागीसुद्धा होतीस. नाही अगं आई, खोटं बोलू नकोस रेणुका. तुझे डोळे साक्ष देत आहेत. आई दृढ स्वरात म्हणाली. चोर मुद्देमाला सकट पकडला गेला होता. रेणुकाची नजर खाली झुकली. तुझी चूक नाही म्हणत आहे. यांनीच तुला डोक्यावर घेतलंय. अगं पण आई, असं काय केलंय. काय केलंय. आमचं नाव घालवू नको म्हणजे झालं बाई. आईचा पारा कधी नव्हे एवढा चढला होता. रेणुकाचा चेहरा खाडकन उतरला. डोळ्याच्या पापण्या ओलावल्या. रडवेल्या स्वरात म्हणाली, आई अगं खरंच सांग, काय चुकलंय माझं. असं कोड्यात नको ग बोलू. मुलीचा रडवेला चेहरा बघून कुठल्या आईला दुःख झाल्या वाचून राहील. त्यात आईचा फक्त तर्क होता. रेणुकावर आक्षेप घ्यायला तिच्याकडे पुरावा नव्हता. आईचं माहेर म्हणजे एका खेडेगावात. सरळ एकमार्गी. मुलींच्या शिक्षणावर, त्यातल्या त्यात कॉलेजच्या शिक्षणावर राग होता. त्यामुळे ती आपल्या एकुलत्या एका मुलीला आपल्या कब्जात ठेवायचा प्रयत्न करत होती. पण रेणुकाचे पाण्याने भरलेले डोळे बघून तिला दुःख झाल्याशिवाय राहिलं नाही. क्षणात आईची मैत्रीण झाली आणि आई समजुतीच्या स्वरात म्हणाली, रेणुका तुला टाकून बोलायचं जीवावर येतं ग.
एकुलती एक तू माझी मुलगी. कालपासून तुझा कावरेबावरेपणा पाहिला आणि माझ्या डोक्यात शंकांचं जाळच विणलं गेलं ग. हे बघ रेणुका, यांच्या इच्छेप्रमाणे तू खूप शिक, पण त्यांच्या नावाला कलंक नको ग. त्यांना समाजात फार मानतात. आईला पुढचं बोलवलं नाही, ती स्वयंपाकघरात गेली. कदाचित तिला हुंदका आवरता आला नाही. टॉवेल घेतला आणि रेणुका बाथरूममध्ये गेली. दरवाजा आतून बंद करून समोरच्या आरशात बघत तिने अंगावरचे कपडे काढले आणि स्वतःचे पुष्ट अवयव ती आरशात पाहत राहिली. तिच्या गालावर गोड खळी पडली. तिचंच रूप तिच्या दोन्ही नेत्रात मावत नव्हतं. ती नळाखाली उभी राहिली. आज नळाचं पाणी तिच्या सर्वांगावर मोरपीस फिरवत होतं. तिची सगळी काया रोमांचित झाली होती. काळजात एक आगळीच धडधड वाढली होती. डोळ्यात एक विचित्र रंग दिसत होता. स्वतःच्या उघड्या अंगावरनं ती हात फिरवायला लागली. अंगातून गोड शिरशिरी निघायला लागली. हृदयाचे ठोके वाढत होते. आपलं हे शरीर असंच कशाला तरी लपेटावं असं तिला वाटायला लागलं. ती तशीच ओल्या अंगानं पुढं सरकली. तिच्या उंचीच्या उंच आरशाला भिडली. काचेला अंग टेकलं. नाकाला नाक, ओठाला ओठ. ती तशीच आरशाला बिलगली. सगळं शरीर आता जास्त पेटलं होतं. तोंडातून एक वेगळा चित्कार बाहेर पडत होता. राहावेना म्हणून तिने एक दीर्घ चुंबन घेतलं. तेवढ्यात, अगं रेणुका, आटोपशील का नाही ग? बाहेरून आई बाथरूमचा दरवाजा वाजवायला लागली होती. इन्स्पेक्टर भोसले आपल्या ऑफिसमध्ये बसले होते. त्यांचं सगळं लक्ष दळवीकडे लागलं होतं. दळवीला त्यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या कामावर पाठवलं होतं. तुफानच्या माणसांची चाहूल हरळी गावानजीक खंबाटकी घाटात मावशीच्या पाटलाला लागली होती. मावशीचा पाटील म्हणजे एक बडी आसामी. पुऱ्या तालुक्यात त्याचा वचक. त्याचा तालुक्यात जसा वचक तसा पोलीस खात्यात त्याला किंमत. पोलिसांकडनं एखादं काम चुटकीसारखं ते करून घेत होते. एखादा खून पचवायची ताकद त्यांच्या हातात होती. त्यांनी पूर्वीच्या इन्स्पेक्टरला तसा लाचारच बनवून ठेवला होता. साऱ्या पार्टीला एक बकरं आणि 4-6 बाटल्या ते वर्षातून देवाला द्यावं इतक्या श्रद्धेनं देत. पण भोसले जरा कडक होते. ते सहजासहजी आपल्याला वश होणार नाहीत हे पाटलांना माहिती होतं. पण पाटलांच्या पागोट्याला जसे तिढे होते तसेच मनाला सुद्धा होते. तुफानची चाहूल लागताच त्यांनी भोसल्यांना वर्दी दिली. समजा तुफान सापडलाच तर आपोआपच आपली किंमत भोसल्यांजवळ वाढणार. नाही सापडला तरी भोसले म्हणणार हा पाटील आपल्याला मदत करतो. अगदी याच भावनेने त्यांनी इन्स्पेक्टर भोसल्यांना ती बातमी दिली होती. भोसल्यांनी लागलीच दळवीला माग काढण्यासाठी पाठवला. बरोबर 4 माणसंही दिली. पण आत्तापर्यंत त्यांचा पत्ता नव्हता. त्यांचं सगळं लक्ष समोरच्या दरवाजाकडे होतं. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता, पण त्यांचा काही पत्ता नव्हता. काय घडलं असेल या विचारानं भोसले त्रस्त झाले. तोच एक माणूस धावत येताना दिसला. त्याला चांगलीच धाप लागली होती. भीतीने चेहरा ओढला होता. आल्या आल्या तो भोसल्यांच्या पायावरच पडला. भोसल्यांना आश्चर्य वाटलं. ते स्वतःला सावरत म्हणाले, अरे अरे काय आहे काय? पाय सोड, पाय सोड. काय झालंय ते सांग. पहिले साहेब मला वाचवेल असं बोल ना. तो माणूस लटलट कापत म्हणाला. साहेब साहेब आमच्या जान जाण्याचा टाईम आला हो. हात जोडून ओसवाल मारवाडी म्हणाला. पण काय झालं ते तर सांग. साहेब आम्ही चमडी गमते आणि कवडी कवडी जमा करते आणि हे कोण? ते तुफान हो. तुफान? भोसल्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. हा ना, तेच माणूस. आम्हाला टपाल दिलाय. म्हणते कशा 1 लाख पाहिजे नाहीतर जान घेल असं म्हणून ओसवालनं थरथरत्या हातानं बंडीच्या खिशातनं टपाल काढलं. इन्स्पेक्टरच्या हातात दिलं. भोसल्यांनी ते पत्र काळजीपूर्वक वाचलं. स्वतःच्या ताब्यात घेतलं. साहेब आमच्याकडे ईश खायला तो कवडी नाही. कुठला देलो आम्ही 1 लाख? पण साहेब न देल तो आमची जान जाईल. मग आमची बायडी काय करेल? अजून तरुण आहे तर मी आमची जान वाचवा साहेब आणि पैसा बी. मी माझं कर्तव्य करीन. आज रात्री तो तिथे येणार आहे ना, मग मीही तिथेच असेन. तुम्ही येईल साहेब? अरे येईन बाबा, जा आता तू. पुन्हा पुन्हा भोसल्यांचे पाय धरून ओसवाल मारवाडी थरथर कापत आपल्या घराकडे निघून गेला. थोड्या वेळात दळवी आला. तो जसा गेला तसा हात हलवत परत आला होता.
अख्खा डोंगर त्यांनी पालथा घातला होता. मावशीपासून ते बोरापर्यंत साऱ्या गावांची चाळण केली, पण कुठेही तुफानचा मागमूस लागलेला नव्हता. तुफान याच गावात आज रात्री येतोय हे समजताच भोसल्यांचं डोकं आणि हात भराभरा कामाला लागले. काही केल्या एवढी नामांकित संधी वाया जाता कामा नये. वाटेल ते मोल देऊन तुफानला जिवंत किंवा मृत पकडण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला. ते भराभर ऑर्डर सोडायला लागले. त्यांनी चक्रव्यूहच रचण्याचं ठरवलं. आलेला तुफान चक्रव्यूहात पकडून ठार मारण्याचं स्वप्न ते पाहायला लागले. एखाद्या महायुद्धाच्या तयारीला लागावं अशा आवेशात भोसल्यांनी आपल्या 50 शिपायांना तात्काळ बोलवलं. सगळेच बुचकळ्यात पडले होते. स्वतः भोसले बरेच गंभीर वाटत होते. त्यांनी निवडक 15 माणसं बाजूला काढली. त्यात दळवी हे प्रमुख. या 15 माणसांनी साध्या पोशाखात ओसवालच्या घराभोवती राहायचं. कोणालाही शंका येऊ द्यायची नाही. त्यांनी हवं ते रूप घ्यावं. 5 सशस्त्र माणसांनी ओसवालच्या घरातच राहायचं. कुणी माडीवर, एका कोपऱ्यात, कुणी पलंगाखाली. याप्रमाणे त्यांना प्रसंगी हत्यारं चालवण्याची परवानगी देण्यात आली. 10 पोलिसांनी पूर्वेकडील गावात येणाऱ्या रस्त्यावर गाडी सज्ज ठेवून थांबायचं. तुफान आल्याची त्यांना वर्दी द्यायची आणि आत आलेला तुफान गावातच रोखून धरायचा. या 10 जणांचं नेतृत्व गायकवाडकडे दिलं. त्याप्रमाणे दुसऱ्या 10 माणसांनी पश्चिमेकडील सुभाष चौकात सशस्त्र थांबायचं. या 10चा कर्णधार जाधव नेमण्यात आला. जिथे कमी पडेल तिथे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता धावून जायचं. राहिलेले बाकीचे पोलीस शहरभर ठेवले. संशयित माणूस त्यांनी लगेच अटक करायचा आणि गुप्त बातम्या भोसल्यांपर्यंत पोचतील याची काळजी घ्यायची. नियोजन सगळं व्यवस्थित झालं. 4-2 माणसं गमवावी लागली तरी हरकत नाही, पण तुफान निसटून जाता कामा नये हे त्यांनी मनाशी पक्क ठरवलेलं होतं. त्यांना महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला तुफान पकडायचा होता आणि आपला नावलौकिक वाढवायचा होता. भोसल्यांनी तयार केलेला सापळा सगळ्यांना आवडला होता, पण प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके जलद पडायला लागले होते. भोसले समाधानानं आपल्या खुर्चीवर बसले. तेवढ्यात जाधव पुढे आला आणि म्हणाला, आपली योजना ठीक आहे, पण बोल बोल जाधव बोल, कुठेही शंका राहता कामा नये. नाही, माझं कदाचित आपल्याला आवडायचं नाही. जाधव भीतभीत म्हणाला, अरे पण आपण सगळे एका दिलानं काम करणार आहोत. बोल, काय कल्पना आहे तुझी, सांग सांग सांग. भोसले जाधवांना विश्वासात घेत म्हणाले, कसं आहे ना साहेब, अहो तुफानाला पकडणं इतकं सोपं नाही ना. आजपर्यंतच्या त्याच्या रेकॉर्डवरनं लक्षात येईन तुमच्या. जाधव भोसल्यांच्या धारदार नजरेला नजर देत म्हणाला, साहेब तरी माझा विश्वास आहे आपण त्याला नक्की पकडणार. पण भोसले जाधवकडे पाहतच राहिले. पण या कामगिरीत आपल्याला सहजासहजी यश नाही येणार हो. जाधव, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? साहेब मी सल्ला देतो, फक्त केवळ तुमची जबाबदारी म्हणून. या कामगिरीत कोणी बळी गेला आणि तरी तुफान आपल्या दुर्दैवाने आपल्याला सापडला नाही तर सगळेचं कापर तुमच्यावर फुटणार साहेब. जाधवाचे विचार ऐकले आणि भोसले थंड झाले. मी काय म्हणतो साहेब, आपण हे सगळं DSP साहेबांच्या साह्याने केलं तर. भोसल्यांचे डोळे चमकले. जाधवच्या कल्पनेवर ते खुश झाले. त्याचं सगळं बोलणं त्यांना पटलं होतं. त्यांची बोटं टेलिफोनच्या डायलवर फिरायला लागली. हॅलो, पोलीस स्टेशन सातारा. सर आपण, मी DSP गांधी. गांधी? हां, कालच बदलून आलो आहे मी. ओ आपण, सर मी इन्स्पेक्टर भोसले. बोला बोला, काय विशेष? सर आज रात्री तुफान इथे येणार आहे. तुफान? गांधींचा स्वर थरथर कापत होता. हो सर, पण आम्ही पूर्ण नियोजनपूर्वक सापळा तयार केला आहे. आपण संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत इथे येऊ शकाल? अहो पण सर, आम्हाला विश्वास आहे आम्ही तुफानला पकडू शकू. ठीक आहे, येतो मी. 50,000च्या बक्षिसाच्या लोभानं गांधींनी यायचं कबूल केलं. थँक्यू सर म्हणत भोसल्यांनी टेलिफोन बंद केला आणि जाधवच्या बुद्धिकौशल्याची मनोमन तारीफ करत राहिले. त्याचवेळी 50,000च्या नोटांचं पुडकं डोळ्यापुढे दिसायला लागलं. आतापर्यंत शेजारी उभा असणारा जाधव कधी बाहेर गेला त्यांच्या लक्षात आलं नाही.
अंधार पडला आणि भोसलेंची गडबड चालू झाली. त्यांनी ठरल्याप्रमाणे पेरणी सुरू केली. दळवी आणि त्याचे साथीदार असे बेमालूम नटले होते की हे आपले पोलीस आहेत हे खुद्द भोसल्यांनाच ओळखणं कठीण गेलं. कुणी लुंगी नेसली होती, कुणी दाढी वाढवली होती, कुणी कोबड्या लावून भिकारी बांधला होता, तर कुणी महारोगी. प्रत्येकाने वेगवेगळं रूप घेतलं होतं. सशस्त्र 5 माणसं ओसवालच्या घरात दाखल झाली होती. त्यांनी योग्य अशी आडोशाची जागा निवडली होती. गायकवाड आपली बंदूक लोड करून पोलीस गाडी घेऊन तयार होता. त्याच्या पथकात सगळे नेमबाज होते हे सांगायला नको. भोसल्यांनी इशारा दिला आणि ती तुकडीसुद्धा रवाना झाली. भोसले आणि 2 निवडक माणसं एवढंच काय ते आता स्टेशनवर होते. सूर्याची संध्याकाळची निसरडी किरणं टेकडीपर्यंत गेली होती. पोलीस स्टेशनमध्ये स्मशान शांतता होती. भोसल्यांना काकून जाणे पण एक अनामिक भीती ग्रासत होती. उंचच उंच दगडी भिंतींची ती इमारत आता संध्याकाळच्या धुसर अंधारानं काळवंडलेली होती. तिथे थांबणं आता भोसलेंच्या जीवावर आलं होतं, पण त्यांना DSP साहेब येईपर्यंत थांबणं आवश्यक होतं. अंधार जसजसा वाढायला लागला तसतसे भोसले आत बाहेर करायला लागले. दिव्याच्या प्रकाशात बाहेरच्या गुलमोहराची छाया भूतासारखी अजस्त्र दिसायला लागली होती. मनावर कोणीतरी दडपण ठेवतंय, कोणीतरी आपल्याला दाबतंय असं वाटत होतं. थोड्याच वेळात एक पोलीस जीप आणि तिच्या पाठीमागे DSP साहेबांची गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. भोसले धावत पुढे झाले. स्वतः गाडीचा दरवाजा उघडला आणि DSP गांधींना झकासपैकी सॅल्यूट ठोकला. DSP साहेबांनी तितक्याच सफाईनं त्याचा स्वीकार केला. DSP साहेब भोसलेंच्या पूर्ण अपरिचित होते. त्यांच्यावर वजन टाकण्याच्या हेतूनं आपला सगळा चक्रव्यूह त्यांनी तिखट मीठ लावून DSPंना सांगितला. तुफानाला आपण नक्कीच पकडू शकू आणि यात काही शंका नाही हे ते छाती ठोकपणे पुन्हा पुन्हा सांगत होते. DSP साहेब भोसलेंच्या योजनेवर भलते खुश झाले. आपण तुमचा उचित असा सत्कार करू असं प्रलोभन DSP साहेबांनी दिलं. कॉफी घेतली आणि अचानक गांधी म्हणाले, भोसले आपण इथे बसण्यात अर्थ नाही, आपण स्वतः ओसवालच्या घराजवळ असणं कधीही महत्त्वाचं आहे. भोसल्यांना गांधींचं म्हणणं पटलं. त्यांनी आपली 2 माणसं तिथे थांबवली आणि मग पुढे गांधींबरोबर आलेली जीप, त्यातले बंदूकधारी 4 शिपाई, पाठीमागे DSP साहेबांची गाडी, अशा पद्धतीनं ते सगळे ओसवालच्या घरापर्यंत पोचले. तिथलं वातावरण तर सगळं शांत होतं. कुठेही तुफानची चाहूल नव्हती. 11 वाजले आणि गांधी भोसल्यांजवळ जाऊन म्हणाले, आपली सगळी योजना अतिशय उत्तम आहे बरं का. भोसल्यांच्या अंगावर मुठभर मांस चढलं. साहेब अहो, ही बाहेर जशी आपली माणसं आहेत ना तशीच घरात सुद्धा आपली माणसं आहेत बरं का. भोसल्यांनी DSP सरांना सांगितलं. काय सांगताय? अहो सर, बघा ना तुम्ही, आपली आतमध्ये 5 सशस्त्र माणसं आहेत. गांधींना भोसलेंच्या योजनेचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. ते कौतुकाच्या स्वरात म्हणाले, मिस्टर भोसले, आजपर्यंत मी तुमच्याविषयी फक्त ऐकत आलो आहे, पण आज प्रत्यक्ष आपली भेट झाली. तुमची आयडिया अतिशय सुरेख आहे. आता कसला तो तुफान आपल्या हातनं सुटणार. भोसलेंच्या अंगावर कौतुकाच्या फुलांचा वर्षावच झाला. भोसले, मी आतमध्ये घरात जाऊन येतो. मी स्वतः इथे आलो आहे हे बघून त्या कुटुंबाला सुद्धा थोडा दिलासा मिळेल. 5-1 मिनटं थांबतो आतमध्ये. भोसले काही बोलण्यापूर्वी DSP गांधी ओसवालच्या घरात शिरले. 5-1 मिनिटात आतले पोलीस बाहेर आले. भोसल्यांनी विचारलं, अरे तुम्ही बाहेर का आलात? अहो ते साहेबच म्हणले, एका ठिकाणी एकसारखं थांबान तर झोप येईन तुम्हाला, जरा पाय मोकळं करून या म्हणले मी आहे ना आतमध्ये तोपर. आता भोसले DSPच्या हुकमापुढे काय बोलणार. 5 मिनिटांनी गांधी बाहेर आले आणि आतले पोलीस जे मगाशी बाहेर गेले होते ते परत आत गेले. DSP साहेब गाडीत बसले आणि म्हणाले, काय हा तुफान आता येईल असं सांगता येत नाही, मी निघतो बरं का. गांधींची गाडी आणि तिच्या मागे ती पोलीस जीप तुफान वेगात निघून गेली. ओसवालच्या घरात ते 5 पोलीस गेले खरे, पण तिथलं दृश्य बघून त्यांची दातखिळच बसली. त्यातला एक धावत बाहेर आला आणि अक्षरशः तो ओरडला. भोसले हातात रिव्हॉल्वर घेऊन आत गेले आणि त्यांनी समोरचं दृश्य बघितलं आणि भोसलेंना भोवळच आली. ओसवाल दोरावर लटकत होता आणि तिजोरीची दारं उघडी होती.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जगन्नाथ शिंदे लिखित तुफान या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.